नमस्कार, माझं नाव आहे दीप्ती प्रल्हादराव गोपनारायण, शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोला येथील द्वितीय वर्ष विद्यार्थिनी. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती अंतर्गत छात्रसेवा काळ या प्रात्यक्षिकासाठी मी आपल्या समोर मी माझी पहिली अध्यापन पद्धती मराठी यासाठी इयत्ता 5वीच्या घटक घेण्यासाठी आपल्या समोर आहे. गुड मॉर्निंग विद्यार्थ्यांनो. सगळ्यांना ब्लॅकबोर्डवरचं व्यवस्थित दिसतंय? ओके. तर कालचा जो पाठ आहे तो आपण कोणाचा बघत होतो? अगदी बरोबर, कविता राऊत. आपल्या पाठाचं नाव काय होतं? सावरपाडा एक्सप्रेस. सगळ्यांनी काल दिलेला स्वाध्याय कंप्लीट करून आणला आहे? ठीक आहे. मी चेक करते. आपला हा क्लास झाल्याच्या नंतर मी तुम्हाला चेक करून देते. हा, तर सांगा आता मला, आपण काय काय पाहिलं होतं याच्यामध्ये? काय काय बघितलेलं आहे आपण? अगदी बरोबर, दुर्गम भागातून आलेली आदिवासी पाड्यातली जी कविता राऊत आहे हिची माहिती आपण काल सावरपाडा एक्सप्रेस या पाठाच्या आधारे घेत होतो. कुठपर्यंत पाहिलं आपण ते? अगदी बरोबर, की कविता राऊतने तिचे जे ध्येय आहे ते पूर्ण करण्यासाठी कशी मेहनत घेतलेली आहे. तिचा जो गुण आहे तो गुण सगळ्यात पहिले कोणाच्या लक्षात आलेला आहे, त्याच्यानंतर तिने भारताचा दबदबा कसा निर्माण केलेला आहे, भारताला नावलौकिक कसं मिळवून दिलेलं आहे, या सगळ्या गोष्टींचा आपण कालच्या तासिकेमध्ये पाहिलेला आहे. त्यानंतर मला तुम्ही सांगा की कविताच्या जीवनामध्ये तिला मानसिक आधार देणारी व्यक्ती कोण पाहिली आपण? अगदी बरोबर, कोण आहे? कविताची आई आहे. आणि ही आई शिकलेली किती आहे? अगदी बरोबर, इयत्ता 4थी. परंतु तरी सुद्धा कविताला मानसिक जे आधार आहे तो मानसिक आधार कविताला कविताची आई देते. आता आपण कुठपर्यंत पाहिलं होतं की कविता मधला गुण कोणी हेरलेला आहे? जे प्रशिक्षक आहे त्या प्रशिक्षकांनी काय केलेला आहे? कविता मधला जो गुण आहे हा गुण शोधलेला आहे. ही गोष्ट तिच्या आई वडिलांच्या लक्षात आली होती का? नाही. त्यांनी काय केलं? स्पर्धेमध्ये मुलींनी भाग घेतला, त्या स्पर्धेमध्ये ती विजयी झाली. एवढा पुरताच त्यांना आनंद वाटला. परंतु आपली मुलगी या क्षेत्रात काहीतरी करू शकते ही जी पुढची गोष्ट आहे ही गोष्ट त्यांनी हेरली होती का? नाही. परंतु ती कोणी हेरली? त्या प्रशिक्षकांचं नाव काय आहे? अगदी बरोबर, विजेंद्र सिंग हे त्यांचं नाव आहे. त्यांनी काय केलेलं आहे की कविताला जी अनवाणी चालण्याची जी सवय होती, अनवाणी धावण्याची जी सवय होती, तर यांनी धावण्याचे जे तंत्रशुद्ध पद्धतीने जे धावण्याचे धडे आहेत, जे ट्रेनिंग आहे ते तिला दिलेलं आहे. आणि ते कुठे दिलेलं आहे तिला? नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूल मध्ये. अगदी बरोबर, व्हेरी गुड, तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आहे. आता आज आपण बघू पुढचं. हिऱ्याला पैलू पाडल्यावर त्याचे तेज अधिकच फैलावते, तसे तिच्या बाबतीतही झाले. गुजरात मधील गांधीनगर येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवर शालेय स्पर्धेत धावण्यात रौप्य पदक मिळवून तिने यशाचा आरंभ केला. आता बघा, सुरुवात कधी केली? त्यांनी काय म्हटलेलं आहे की हिऱ्याला जसे पैलू पाडतो म्हणजे असे चौकोन असे 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 जे भाग असतात की नाही, याला म्हणतात असे पैलू पाडणे. तर हे असे जे पैलू आहेत तर ते कोणी पाडलेले आहेत? या प्रशिक्षकांनी. त्यांनी तो हिरा शोधून काढलेला आहे आणि त्याला त्यांनी काय केलेलं आहे? तंत्रशुद्ध पद्धतीने त्यांना
एक शास्त्रशुद्ध पद्धतीने त्यांनी तिला धावण्याचे जे आहेत ते धडे दिलेले आहेत आणि त्याच्यामधूनच काय त्याची निष्पत्ती पुढे काय होणार होती की तिने काय केलेलं आहे, गुजरातमध्ये गांधीनगर येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील शालेय स्पर्धेमध्ये धावण्याच्या स्पर्धेमध्ये तिने रौप्य पदक मिळवलेलं आहे आणि इथूनच काय झालेलं आहे, तिच्या यशाची सुरुवात झालेली आहे। मग पुढे नाशिक येथे सराव आणि हर्सुल येथे शिक्षण अशी कसरत कविता करत होती। आता बघा आता काय झालं की तिला नाशिकला धावण्याच्या शर्यतीच्यासाठी प्रॅक्टिस करायला जावं लागत होतं आणि हर्सुलला तिची शिक्षण होतं, पुढील शिक्षण तिचं चालू होतं। त्याच्यामुळे तिची काय होत होती, याच्यामध्ये चांगली कसरत होत होती, म्हणजे इकडेही जा आणि तिकडेही जा। कविताची ही ओढाताण पाहून विजेंद्र सिंग यांनी तिला 11वी साठी भोसले मिलिटरी स्कूल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला। ती कुठे राहणार हा कविताच्या आई वडिलांना पडलेला प्रश्नही विजेंद्र सिंग यांनी सोडवला। 24 ऑक्टोबर 2002 पासून पुढील 5 वर्ष ती त्यांच्याच घरी राहिली। बघा ते प्रशिक्षक किती चांगले होते, त्यांनी तिची परिस्थिती ओळखली की एका आदिवासी पाड्यामधून डोंगरदऱ्यांनी वेढलेल्या एका भागामधून आलेली ही जी मुलगी आहे हिच्यातलं टॅलेंट त्यांनी ओळखलं, तिची गुणवत्ता त्यांनी ओळखली आणि मग तिला तिची होणारी जी ओढाताण आहे की तिकडे शाळा करायची, नंतर इकडे प्रॅक्टिसला यायचं, नाशिकला प्रॅक्टिसला, हर्सुलला कॉलेजमध्ये जायचं, हे त्यांनी तिची होणारी ओढाताण जी आहे ती ओळखली आणि त्यांनी काय केलेलं आहे, तिला पुढील शिक्षणाच्यासाठी नाशिकला जे भोसला कॉलेज आहे त्या भोसला कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश मिळवून दिला। मग तिच्या आई वडिलांचा जो पुढचा प्रश्न आहे की आता ती कुठे राहणार, तर त्यांनी तब्बल 5 वर्ष प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी आपल्या कविता राऊतला त्यांच्याच घरी राहू दिलेला आहे। स्वतःचा एक मुलगा आणि एक मुलगी असलेल्या सिंग दाम्पत्याने आपली दुसरी मुलगी म्हणून कविताचा सांभाळ केला। तिच्या धावण्याच्या गतीकडे विजेंद्र सिंग यांनी लक्ष पुरवले आणि त्याची प्रचिती म्हणजे कविताचं यश। एका पाठोपाठ एक विक्रम तिच्या नावावर झळकू लागले। आता बघा प्रशिक्षकांची मेहनत आणि कविताची मेहनत, तर याची परिणिती काय झालेली आहे, अर्थातच तिने यशाचं एक एक शिखर पार करायला सुरुवात केलेला आहे। आणि हे सिंग दाम्पत्य जे आहे म्हणजे विजेंद्र सिंग यांना एक मुलगी आहे आणि एक मुलगा आहे आणि त्याच्यामध्ये एक दुसरी मुलगी म्हणून तिचा त्यांनी सांभाळ केलेला आहे आणि त्या कुटुंबाचा एक सदस्य म्हणून तिच्याकडे अगदी पुरेपूर असं लक्ष या सिंग दाम्पत्याने दिलेलं आहे। कविताच्या यशामुळे हर्सुल सावरपाडा या भागास नवी ओळख निर्माण झाली। आता बघा ज्या ठिकाणी आपण काय पाहिलं की हर्सुलला तिचं शिक्षण, हर्सुल या ठिकाणी शिक्षण, नाशिकला तिचं हे प्रशिक्षण आणि तिचं गाव कोणतं आहे, अगदी बरोबर गाव आहे सावरपाडा। या दोन जे गाव आहेत या दोन गावांमध्ये काय झालेलं आहे, या दोन गावांना, कारण हे पण आदिवासी भागच आहे ना, हा आदिवासी भागच आहे, त्याच्यामुळे हे जे दोन मागासलेली गावं आहेत हे हर्सुल आणि सावरपाडा या दोन गावांना काय झालेलं आहे, हिच्या या विक्रमामुळे काय झालेलं आहे, या यशामुळे काय झालेलं आहे, एक नवीन ओळख निर्माण झालेली आहे। आज केवळ राऊत कुटुंबालाच कविताचा अभिमान वाटतो असे नाही, तर संपूर्ण हर्सुल परिसराची हीच भावना आहे। अर्थात ना प्रत्येकाला ज्या वेळेस कधी कधी असं होतं की ज्या वेळेस तो व्यक्ती प्रयत्न करतो त्यावेळेला लोक पाहिजे तेवढा सपोर्ट त्याला करत नाही, परंतु ज्या वेळेला तो काहीतरी करून दाखवतो, स्वतःला सिद्ध करून दाखवतो, त्यावेळेला काय होते की सगळं गाव मग त्याची वाहवा करते। हेच काय झालेलं आहे की
कविताच्या बाबतीत झालेला आहे. तिच्या घरच्याच लोकांना तिचा अभिमान होता का? नाही. तर संपूर्ण हर्सुल जो परिसर आहे तर त्या हर्सुल परिसराला तिचा अभिमान होता. नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये कविता जिंकल्याचे जाहीर होताच हर्सुल सावरपाडा येथे जणू काही दिवाळीच साजरी झाली होती. स्पर्धेमध्ये विजयी झाल्यानंतर कविता आपल्या गावी येणार म्हणून सकाळपासून जो तो स्वागताच्या कामात गुंतला होता. कविताचे कौतुक करण्यासाठी गावगावचे लोक हजारोंच्या संख्येने उपस्थित झाले होते. लेकीभोवती निर्माण झालेले वलय, तिला सत्कारासाठी घेऊन जाण्यास येणाऱ्या आलिशान गाड्या, पत्रकारांचा गराडा यामुळे आपली लेक लई मोठी झाली याचे समाधान तिच्या आई वडिलांच्या डोळ्यांमध्ये सहज वाचता येत होतं. कविता बंगळुरू येथे विशेष प्रशिक्षणासाठी गेली असताना रोज किमान एकदा तरी आईशी फोनवरून बोले. यावरून त्या मायल लेकींचे गहिरे नाते होते असं दिसून येते. आता बघा, ज्या वेळेला तिने एवढं यश संपादन केलं त्यावेळेला काय झालं की तिच्या जो परिसर आहे या संपूर्ण परिसरात काय झालं की त्या परिसराची एक नवीन ओळख निर्माण झाली की कविता या ठिकाणी शिकते, कविता या गावात राहते असं म्हणून. नाही तर कसे होते ते एकदम मागासलेले भाग होते असं आपण पाहिलेलं आहे. तर आता काय झालेलं आहे की ज्या वेळेला तिला नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये ती विजयी झाली त्यावेळेला काय झालं की ती तिच्या गावी येणार होती परत. तर त्यावेळेला काय झालेलं आहे की सगळेजण तिचं स्वागत करण्याच्या कामामध्ये गुंतून गेलेले होते. तिचं कौतुक करण्यासाठी फक्त तिचा गावात सिद्ध झालेला होता का, तिच्या गावातलेच लोक आतुरलेले होते का तिला पाहायला? नाही. तर आजूबाजूचे जे इतर गावांमधले जे लोक होते ते सुद्धा तिला पाहण्यासाठी तिथे तिच्या स्वागतासाठी आलेले होते. त्याच्यानंतर तिला सत्कारासाठी घेऊन जाण्यासाठी येणाऱ्या ज्या आलिशान गाड्या आहेत, पत्रकार लोक आहेत, तर यांची गर्दी पाहून तेवढं तिच्या आईला समजलं किंवा वाटलं त्यावेळेला की आता माझी लेक जी आहे, लेक म्हणजे मुलगी, माझी लेक जी आहे ही काहीतरी खूप मोठी झालेली आहे असं कविताच्या आईला जाणवलं. आणि ती एवढी मोठी झाल्याचं जे समाधान आहे ते तिच्या आईला पाहिल्याबरोबरच तिच्या डोळ्यामध्ये ते सहज दिसून येत होतं. ती ज्या वेळेला बँगलोरला ट्रेनिंग साठी गेली, तिच्या प्रशिक्षणासाठी गेलेली होती, त्यावेळेला काय करायची ती, तिचा नित्यनेम ठरलेला असायचा की ती काय करायची, दररोज दिवसातून एकदा तरी आईच्या सोबत तिचं बोलणं असायचं. यावरूनच तिचं आणि तिच्या आईचं जे एक भावनिक मानसिक जे नातं होतं ते काय होते आपल्याला दिसून येते. कविता सांगते, आईशी बोलल्यावर मनाला वेगळंच समाधान वाटतं. दिवसभरात जे झालं ते सर्व मी आईला सांगते. माझ्या त्रासाबद्दल मात्र तिला काहीच सांगत नाही, कारण ते ऐकून तिला उगीच वाईट वाटत राहतं. आता काय झालेलं आहे, कविता मोठी झालेली आहे. कविताला समजतं की ज्या गोष्टीमुळे माझ्या आईचं मन दुखेल अशी गोष्ट मी आता करायला नको, म्हणून ती काय करते की जेव्हा आईसोबत फोनवर बोलते त्यावेळेला ती आईला तिचं दिवसभरात झालेला सगळ्या गोष्टींचा आढावा ती आईला देते, परंतु तिला जो झालेला त्रास असेल त्या त्रासाबद्दल ती सांगत नाही. कारण काय की मला झालेला त्रास जर मी आईला सांगितला तर आईला काय होईल, आईला सुद्धा त्रास होईल, तिला सुद्धा वाईट वाटेल. कविता हळवी आहे, प्रसिद्धीच्या वलयाने तिच्या स्वभावात काही फरक पडलेला नाही. बघा, अतिशय साधी, सिंपल आणि सोज्वळ स्वभाव असणारी ही जी मुलगी आहे, हिने एवढी प्रगती केली तरी सुद्धा ती कशी आहे, तिच्या स्वभावामध्ये काहीच फरक पडलेला नाही. बाप लेकीच्या नात्यातील विनही तितकीच गहिरी. लहानपणी आपले बोट धरून चालणाऱ्या कविताच्या पायांमध्ये मोठेपणी इतकं बळ येईल असे तिच्या आई वडिलांना कधी वाटलेच नव्हते. कविताच्या यशाचे सर्व श्रेय ते प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांना देतात. जेव्हा कविता प्रतिकूल आर्थिक परिस्थितीशी झगडत होती तेव्हा तिला आर्थिक मदत मिळावी म्हणून जो भेटेल त्या प्रत्येकास विनंती करण्यात
विजेंद्र सिंग यांनी कोणताही कमीपणा वाटू दिला नाही. तेव्हा त्यांनी कमीपणा वाटू दिला असता तर कदाचित आज कविता या स्थानापर्यंत पोहोचू शकली नाही. बघा, एखादा व्यक्ती आयुष्यामध्ये कधी कधी असा येऊन जातो की त्याने तुमच्या आयुष्याचा कायापालट होऊन जातो. तसंच कविताच्या आयुष्यामध्ये कोण आलेला आहे? विजेंद्र सिंग. विजेंद्र सिंग जे तिचे प्रशिक्षक आहेत त्यांनी हिची जी आर्थिक परिस्थिती आहे ती अतिशय बिकट असल्यामुळे काय झालेलं आहे की त्यांच्याकडून जेवढी मदत झाली तेवढी तर त्यांनी केलीच, परंतु कविताचा प्रवास हा थांबू नये, तिला तिची जे गुणवत्ता आहे ती गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी तिला पुरेपूर संधी मिळावी, सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तिला पुरेपूर मिळाव्या म्हणून स्वतः विजेंद्र सिंग यांनी काय केलेलं आहे की तिला तिच्यासाठी लोकांपुढे मदतीची विनंती केलेली आहे. आणि त्यामध्ये जर त्यांनी कमीपणा वाटू दिला असता तर कदाचित आज आपली जी कविता राऊत आहे ती इतकी प्रगती करू शकली नसती. म्हणूनच तिच्या आई वडिलांनी काय केलेलं आहे की कविताच्या यशाचं जे संपूर्ण श्रेय आहे ते कोणाला दिलेलं आहे? विजेंद्र सिंग यांना दिलेलं आहे. गेल्या काही वर्षापासून कविता कुटुंबापासून दूर राहत असली तरी तिने सर्वांचे प्रेम जपले आहे. घरचे सण समारंभ उत्सव यामध्ये प्रत्यक्ष सहभागी होता येत नसल्याची खंत कविताला वाटते. बंगळुरू च्या क्रीडा केंद्रामध्ये कविताला तिच्या आवडीच्या अजून एका गोष्टीपासून दूर राहावे लागेल, ती म्हणजे वांग्याची भाजी आणि नागलीची भाकरी. आता ती अतिशय सिंपल आहे. कारण काय की तिचा जो बेस आहे, जो तिचा पाया आहे तो कसा आहे की अगदी आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेल्या अशा घरामधून ती आलेली आहे. त्यामुळे काय आहे की तिला ह्या सगळ्या गोष्टींची परिस्थितीची जाणीव आहे. म्हणून तिने काय केलेलं आहे की दूर राहून सुद्धा त्यांनी जे इतर लोक आपल्यावर जे प्रेम करतात किंवा आपल्या कुटुंबीय सदस्य जे आपल्यावर प्रेम करतात त्या प्रेमाला तिने जपलेलं आहे. जरीही मी कोणत्या सण उत्सव समारंभामध्ये सहभागी होऊ शकत नाही त्याची म्हणजे तिला काय वाटते? खंत वाटते. खंत म्हणजे वाईट वाटणे. तिला प्रत्यक्षात या सगळ्या समारंभांची, या सगळ्या उत्सवांची याची तिला सुद्धा आठवण येते, परंतु ती काय आहे की तिच्या प्रशिक्षणामध्ये ती गुंतलेली आहे, ती येऊ शकत नाही. म्हणून काय आहे तिच्या मनाला त्या गोष्टीची खंत वाटते. आणि प्रशिक्षणामध्ये आणखी तिला एक गोष्ट कोणती मिळत नाही तर ती म्हणजे तिची आवडीची असलेली वांग्याची भाजी आणि नागलीची भाकरी. कवितामुळे सावरपाड्याचं नाव आज सर्वदूर पसरलेलं आहे. कविता तिथल्या मुला मुलींसाठी आदर्श ठरली. आज कविता भारतातील अव्वल धावपटू आहे. पी.टी. उषा या धावपटूला ती आपला आदर्श मानते. ती खूप मेहनती आहे. धावण्याचा सराव ती मनापासून करते. आपल्या प्रशिक्षकांनी दिलेल्या छोट्या छोट्या सूचनांचे कटाक्षाने पालन करते. कविताचे म्हणणे आहे, मेहनत करणे आपल्या हातात असते. मेहनत हाच उद्दिष्टाकडे ध्येयाकडे नेणारा मार्ग आहे. हा महामार्ग आपल्याला यशाकडे नेतो. आपले जीवन आपणच घडवतो. आता बघा, कविता जी आहे हे झालं सगळ्यांसाठी. हो, कविताला आपण पाहिलेलं आहे की कविता ही अतिशय आर्थिक परिस्थिती बिकट असणाऱ्या परिस्थितीमधून तिला जावं लागलेलं आहे. त्यामुळे काय आहे की एक परिस्थितीची जी जाण आहे ती तिला आहे. आणि अशाच बिकट परिस्थितीमधून आलेली जी पी.टी. उषा आहे ही सुद्धा एक धावपटू आहे, प्रसिद्ध धावपटू आहे. तर ही सुद्धा अशाच परिस्थितीमधून आलेली आहे. तर ती पी.टी. उषाला आपला आदर्श मानते. आज काय झालेलं आहे की कविता जी आहे ही जी
तिचं गाव आहे, सावरपाडा जे गाव आहे, फक्त त्या गावापुरतीच तिला प्रसिद्धी मिळालेली आहे का? नाही. कारण ज्या व्यक्तीने एका इतक्या छोट्याशा पाड्यामधून येऊन जर एवढी दूरवरची मजल मारलेली आहे, इतकी प्रगती केलेली आहे, तर अर्थातच तिचा आदर्श हा डोळ्यासमोर ठेवण्यासारखा आहे. आणि तिचा आदर्श मुले ठेवतातच. तर अशी ही कविता आज भारतातली अव्वल धावपटू आहे. पी.टी. उषा या धावपटूला तिने आपला आदर्श मानलेला आहे आणि ती सुद्धा अतिशय मेहनती आहे. कुठलंही आपलं ध्येय प्राप्त करायचं झालं तर तुम्हाला बिना मेहनतीचं काहीच मिळत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागते, परिश्रम घ्यावे लागतात, खूप जास्त तुम्हाला कष्ट घ्यावे लागतात. त्यावेळेला तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत तुम्ही पोहोचू शकता. आणि हे आपण कविता राऊत यांच्या उदाहरणावरून बघू शकतो. आपल्या प्रशिक्षकांनी दिलेल्या छोट्या मोठ्या सूचनांचे कटाक्षाने पालन करते. कविताचे म्हणणे आहे की मेहनत करणे आपल्या हातात असते. मेहनत हाच उद्दिष्टाकडे, ध्येयाकडे नेणारा एक महामार्ग आहे आणि हाच महामार्ग आपल्याला कुठे नेतो? यशाकडे नेतो. आता ती काय करते तर जे प्रशिक्षक तिला ज्या काही सूचना देतात तर त्या प्रशिक्षकांच्या प्रत्येक छोट्या मोठ्या ज्या सूचना असतील त्या प्रत्येक छोट्या मोठ्या सूचनांचं काय करते की कटाक्षाने पालन करते. जसं आम्ही तुम्हाला गृहपाठ देतो, तुम्ही गृहपाठ करून आणता, जे जे तुम्हाला सांगतो ते तुम्ही सगळं व्यवस्थित करता. म्हणूनच तुम्हाला जेव्हा केव्हा कोणीही प्रश्न विचारला तरी तुम्हाला त्याचं उत्तर सांगता येते की नाही? हा, अगदी तुमच्यासारखी आहे आपली कविता राऊत की प्रत्येक गोष्टीचं पालन करते. तिचे प्रशिक्षक तिला काय सांगतात काय नाही याच्यावर तिचा अगदी बारीक लक्ष असते आणि ती त्यांनी सांगितल्याप्रमाणेच करते. आणि म्हणूनच ती काय म्हणते की जर आपल्याला आपलं ध्येय, एखादं उद्दिष्ट जर आपल्याला गाठायचं असलं तर त्याचा महामार्ग कोणता आहे? मेहनत. मेहनतीशिवाय काहीच मिळत नाही. मेहनत, परिश्रम, कष्ट याच्याशिवाय आपल्याला काहीच मिळत नाही. तर हे आपल्याला आपल्या उद्दिष्ट पूर्ततेसाठी आवश्यक अशी गोष्ट आहे, सगळ्यात आवश्यक गोष्ट आहे. आणि नंतर ती काय म्हणते की जेव्हा आपण अशी मेहनत करतो, जेव्हा आपण आपलं उद्दिष्ट पूर्ण करतो, आपलं ध्येय पूर्ण करतो, त्यावेळेला आपण काय करतो? आपल्याच हाताने आपण आपलं भविष्य घडवत असतो. म्हणजे आता कविताचं नाव तर झालंच झालं की कविता ही भारतातली अव्वल धावपटू म्हणून ती एक प्रसिद्धीला तर आलीच आली, परंतु त्याच्याबरोबरच काय झालेलं आहे की आपल्या देशाचं सुद्धा नाव हे नावलौकिक झालेलं आहे. की ती कुठची आहे तर आपण सरळ काय म्हणतो की ती एक भारतातील धावपटू आहे, भारतातील अव्वल दर्जाची, एक नंबरची अशी धावपटू आहे. कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती ही महत्वाची असते. कविता सरावात कधीच कसूर करत नाही. कविताचे इतर झगमगाटी गोष्टींकडे लक्ष नसते. खेळाचा सराव चालू असताना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामुळे तिच्या शिक्षणातही खंड पडला नाही. कविता ही तिच्या जीवन प्रवासाची नायिका आहे. आता बघा तिने काय सांगितलेलं आहे, कोणताही खेळ असू द्या, प्रत्येक खेळामध्ये खेळाडूला आवश्यक काय असतं तर त्याची जी शारीरिक मेहनत आहे ती तर आवश्यक आहेच, परंतु त्याचबरोबर त्याला आणखी कशाची गरज असते तर त्याला मानसिक, म्हणजे मानसिक दृष्ट्या आपला जर ब्रेन चांगला असेल, त्याच्यामध्ये काहीच दुसरे विचार नसतील, फक्त आपण ज्या गोष्टीकडे फोकस करतो आहे तीच गोष्ट जेव्हा आपल्या डोक्यामध्ये असते त्यावेळेला काय होते की आपण तंदुरुस्त राहतो, आपलं आरोग्य जे आहे ते आपोआप तंदुरुस्त राहते आणि आपण
चांगल्या प्रकारे आपलं जे ध्येय आहे त्या ध्येयासाठी लागणारी जी मेहनत आहे ती मेहनत आपण करू शकतो. आणि कविताचं काय आहे, कविताचं वैशिष्ट्य काय सांगितलेलं आहे की इतर ज्या म्हणजे प्रसिद्धी मिळाल्याच्या नंतर लोकांजवळ पैसा येतो, पैसा आल्याच्या नंतर वाटतं ना की आपण सुद्धा असं चांगलं झगमगीत आयुष्य जगावं, परंतु तिचं त्या झगमगाटाकडे लक्ष नाहीये. आणि तिने काय केलेलं आहे की तिचा जो खेळाचा सराव आहे हा सराव तर चालू आहेच तो, परंतु याबरोबर मग तिने तिच्या शिक्षणामध्ये खंड पडू दिलेला आहे का, तर नाही. तर तिने शिक्षण सुद्धा तिचं पूर्ण केलेलं आहे. आणि यामध्ये तिला मदत कोणाची मिळालेली आहे, तर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ याद्वारे तिने काय केलेलं आहे की तिने तिचा जो शिक्षण आहे त्या शिक्षणामुळे सुद्धा तिच्या खंड पडलेला नाहीये. अशी ही काय आहे, कविता आहे. आणि कविताचा जो जीवन प्रवास आहे त्याची नायिका आपण पाहिलेला आहे की कोण आहे, कोण आहे, अगदी बरोबर, स्वतः कविताच तिच्या या जीवन प्रवासाची नायिका आहे. समजला हा, आलं ना लक्षात? ठीक आहे. आता आपण याच्यावरचा स्वाध्याय बघू. हे लिहून झालंय ना? हे दोन प्रश्न आहेत, हे दोन प्रश्न उद्या लिहून आणायचे आहेत. कालचा स्वाध्याय मी तुम्हाला आता चेक करून देते, माझ्याकडे वह्या आणून द्या सगळ्यांनी. ठीक आहे, धन्यवाद.